करा ते सुरुवात. ओके. श्री गणेशाय नमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भावधरुणिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीसी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सोसानी दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारत. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्धामि भगवद्गीते भगवद्वेषिणीम्. ओ सॉरी. नमोस्तुते ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र. येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयं प्रदीपः. प्रपन्न परिजाताय स्तोत्र वैत्रेकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दना पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्ध गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला. अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तः केशवः. पाराशरयवच सरोजममलम् गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यातकेशरं हरिकथा सम्बोधना बोधितं. लोके सज्जन षट्पदैर् हर हर पेपीयमानं मुदा भूयात् भारत पंकज कलिमल प्रध्वंसी न श्रेयसे. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्. यब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुवन्ति दैवैस्तवैः वेदैः साङ्गपदकर्मोपनिषदै गायन्ति यः सामगाः. ध्यानावस्थितदेन मनसा पश्यन्ति यः योगिनो यस्मान् तन्विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. तेरावा. तरी सकल जळ समृद्धी घेऊनी गंगा रिगाली बुद्धी की श्रुती हे महापदी पैठी जाहाली. अथवा आपल्या जीवासह व आपल्या अंगच्या गुणा व गुणांसह सरसगट आपल्या स्वतःला पतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले. ताई ताई कुठून सुरुवात केली आहे वाचायला? वाचायला कुठून सुरुवात केली आहे? श्लोक ओवी क्रमांक कोणता? 370 ना. 370 ना. हा 370. पण अध्याय 13वा. अध्याय 13वा. हो अध्याय 13. अच्छा. हो अध्याय 13 370. हा तरी सकळ जळ समृद्धी. हा ही बरोबर आहे ना. हा तर त्याचं एक्सप्लेन माझं पुढचं घेतलं गेलं चुकून सॉरी. हा तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते
अथवा वेद जसे ब्रह्मपदास प्रविष्ट होतात. नाना वेटाळुनी जीविते गुणागुण अखिते प्राणनाथा उचिते दिदले प्रिया. अथवा आपल्या जीवासह व आपल्या अंगच्या गुणावगुणांसह सरसगट आपल्या स्वतःला प्रतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले. तैसे नाही ते सबाह्य आपुले जेणे हं? ताई, कुठेतरी चुकायला लागले, कुठेतरी कमी जास्त व्हायला लागले बघा. हो का? हं. आता ही 370 म्हणजे तरी तरी सकळ जळ समृद्धी बरोबर आहे ना? नाही 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 नाही. नाही. हा 370च्या पुढची हा, तीच येते ना. 372 पासून आहे. ओके, 372 पासून आहे ते. ओके, चालेल. हा. हो का? 372 पासून आहे का? हम्म. असं. नाही, माझ्या ह्याच्यात 371 आली होती. बर बर. मग 72 पासून घेऊ का? त्याच्या आधीपासून थोडस घ्या मग. 369 पासून घ्या मग. आपण काल गुरुभक्तीचा 69 घेऊ. हा. ते आचार्योपास्ति आता ययावरी ते गुरुभक्तीची. आचार्योपास्ति हम्म. नाही, हे तर माझ्याकडे ते आचार्योपास्ति प्रगटी जैल तुझ प्रती पैसे दे एकपांती अवधानाची हे हा, आहे. हरकत नाही, घ्या तिथून घ्या, हरकत नाही. हा. बरोबर आहे ना? का हो चुकलंय हो. काही? नाही नाही, ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे. हम्म. आता मला हेच परत पुढचं शोधलं 69. हा, ठीक आहे. अघ हे एक आधी ओव्या वाचून घ्या. ते आ- आचार्य. आधी तुम्ही ओव्या वाचून घ्या आणि मग अर्थ वाचला तरी हा. चालेल. हा, तुम्हाला डिस्टर्ब होऊन जाईल नाही तर. हो का? आधी ओव्या वाचा, 4 4 5 5. नाही नाही, मागच्या वेळेस बरोबर वाचलं होतं. हे जरा मागे पुढे झालंय ना, हा म्हणून हा, असं झालं ठीक आहे, थोडस. हरकत नाही, चालेल. आता 69 पासून पासून वाचू का? ते आचार्योपास्ति हा. प्रगटी जैल तुझ प्रती बैसो दे एकपांती अवधानाची. इथूनच ना? बरोबर आहे ना हो हो हो, बरोबर आहे. ताई? हो, बरोबर आहे हा. ताई. माझा आवाज ती येतो ना? हा ती गुरुभक्ती आता तुला स्पष्ट सांगितली जाईल, मात्र तू तिकडे एकवटून लक्ष दे. तरी सकळ जळसमृद्धी घेऊनी गंगा रिगाली उद्धी की श्रुती हे महापदी पैठी जाहली. तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेशते अथवा वेद जसे ब्रह्मपदास प्रविष्ट होतात. नाना वेटाळूनी जीविते गुणागुण उखिते प्राणनाथा उचिते दिदले प्रिया. अथवा आपल्या जीवासह व आपल्या अंगच्या गुणा व गुणांसह सरसगट आपल्या स्वतःला पतिव्रतेचे उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले. तैसे सबाह्य आपुले जेणे गुरुकुळी ओपिले आपण पे केले भक्तीचे घर. त्याप्रमाणे ज्याने आपले अंतर मनाधिक बाह्य इंद्रियाधिक गुरुकुळाला अर्पण केले व आपल्याला गुरुभक्तीचे घर केले आहे. गुरुगृह जिये देशी तो देशुनी वसे मानसी विरहिणी का जैसी वल्लभाते. ज्याप्रमाणे विरहिणीच्या चित्तात प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशात गुरूंचे घर असते तो देश ज्याच्या मनामध्ये असतो. तियेकडोनी येतसे वारा देखोनी धावे सामोरा आडपडे म्हणे घरा विजे कीजे. गुरुच्या देशाकडून जो वारा येत असेल त्या वाऱ्याला पाहून जो त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो, आपण माझ्या घरी यावे. साच्या प्रेमाची आभुली तया दिशेसीची आवडे बोली जीवथानापती करुणी घाली गुरुगृही जो. सद्गुरु सद्गुरु विषयीच्या खऱ्या प्रेमाने वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेशीच बोलणे आवडते व जो आपल्या जीवाला गुरुच्या घरात मिराजदार करून ठेवतो. परी गुरु आज्ञा धरिले देहगावी असे ऐकले वासरुवा लाविले दावे जैसे. परंतु वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गायीकडे जाण्याची इच्छा असूनही
जसे हालता येत नाही, त्याप्रमाणे गुरुची आज्ञा हेच कोणी एक दावे त्याने देहास बांधून टाकल्यामुळे त्याला एकट्याला आपल्या गावी राहावे लागून गुरूंच्या गावाकडे धाव घेता येत नाही. म्हणे काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगा ही कुणी वडील निमिष मानी. तो म्हणतो ही गुरु आज्ञा रूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो स्वामी भेटे, तो गुरूंच्या वियोगात जाणाऱ्या निमिषाला युगाहून मोठे मानतो. ऐसे या गुरुग्रामीचे आले का स्वयं गुरुनीच धाडिले, तरी गतायुष्य जोडले आयुष्य जैसे. अशात जर कोणी गुरूंच्या गावचे आले अथवा स्वतःला गुरूंनीच पाठविले, तर जसे मरावयास टेकलेल्या पुरुषाला आयुष्य प्राप्त व्हावे. का सुकतया अंकुरा वरी एडिलिया का सुकतया अंकुरा वरी पडिलिया पियुषधारा, नाना अल्पोदकीचा सागरा आला मासा. अथवा सुकणाऱ्या अंकुरावर जशा अमृताच्या धारा पडाव्यात, अथवा डबक्यातला मासा जसा समुद्रात यावा. ना तरी रंके निधान देखिले, आंधळिया डोळे उघडले, भनगाचिया अंगा आले इंद्रपद. अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा, किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टी यावी, अथवा भिकाऱ्याला जसे इंद्रपद मिळावे, तैसे गुरुकुळी चेनी नावे महासुखे अति थोरावे, जे कोडेही पोटाळावे आकाश का. त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतके वाढलो असे वाटते की आकाशाला आपण सहजच कवटाळू. पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी, जान ज्ञान तयापासी पायी करी. ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळा संबंधाने जसे प्रेम व पाहशील त्याच्यापाशी ज्ञान चाकरी करते असे समज. आणि अभ्यंतरीलियेकडे प्रेमाचेनी पवाडे, श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी. आणि अंतःकरणात प्रेमाच्या बळावर श्री गुरुमूर्तीची ध्यानाने उपासना करतो. हृदय शुद्धीचा आवारी आराध्यू तो धुरी करी, मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. अंतःकरणाची शुद्धता हेच कोणी एक आवार, त्या आवारामध्ये आराधना करण्याला योग्य जो गुरु त्याची प्राणप्रतिष्ठा करतो व मग कायेने वाचेने व मनाने श्री गुरुचा लवाजमा आपण बनतो. का चैतन्याची एक ओवळी माझी आनंदाचा रावळी, गुरुलिंगा ढाळी ध्यानांमूर्त. अथवा ज्ञानाच्या आवारात असणाऱ्या आनंदाच्या देवळामध्ये गुरुरूपी लिंगाला ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो. उदयी जता बोधारका, बुद्धीची ढाल सात्विका, भरोनी त्र्यंबका लाखोली वाहे. बोधरूपी सूर्य उगवताच बुद्धिरूपी टोपलीत अष्टसात्विक भाव भरून जो त्याची लाखोली श्री गुरुरूपी शंकराला वाहतो. काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूपजाळी, ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. पवित्र काल ह्याचा कोणी शिव पूजनाच्या 3 वेळा त्यात जीवनरूपी धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो. सामरस्यासी रससोय अखंड अर्पितू जाय, आपण भराडा होय गुरु तो लिंग. गुरुला ऐक्यभावरूपी नैवेद्य नेहमी अर्पित राहतो व आपण पूजा करणारा गोसावी होऊन शंकराची पिंडी करतो. ना तरी जीवाची ये सेजे, गुरुकांतू करुणी भुंजे, ऐसी प्रेमाची भोंजे बुद्धी वाहे. अथवा जीवरूपी शय्येवर गुरुला पती करून भोगतो, जशी अशी प्रेमाची आवड त्याची बुद्धी बाळगते. कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी, की तया नाव करी क्षीराब्धी. कोणा एका वेळी मनात गुरुविषयी प्रेम भरले की त्या प्रेमाला
क्षीरसमुद्र असे नाव देतो. तेथ ध्येय ध्यान बहु सुख, तेची शेष तुली निर्दोख, वरी जल शयनु देख भावी गुरु. त्या प्रेमरूपी क्षीरसागरामध्ये ध्येय जे गुरु, त्याच्या ध्यानापासून होणारे जे अपार सुख, ते सुखच शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर श्री विष्णू प्रमाणे जलशयन करणारे श्री गुरु आहेत असे समजतो. मग ओगळती पाय लक्ष्मी आपण होय, गरुड होणी उभा राहे आपणाची. श्री गुरु रूपी विष्णूच्या पायाची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो व आपणच गरुड होऊन पुढे उभा राहतो. नाभी आपणची जन्मे, ऐसे गुरुमूर्ती प्रेमे, अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. आपणच श्री गुरुची विष्णूच्या नाभी कमळात जन्म घेतो म्हणजे ब्रह्मदेव होतो. गुरुमूर्तीच्या प्रेमाने जसे असे ध्यान सुख अंतःकरणात अनुभवितो. एकाधेनी वेळे गुरुमाय करी भावबळी, मगच तन्य सुखे लोळे अंकावरी. एखाद्या वेळी आपल्या भावाच्या बळाने गुरुला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर स्तनपानाच्या सुखाने लोळतो. ना तरी गा किरीटी चैतन्य तरु तळवटी, गुरुधेनु आपण पाठी वत्स होय. अथवा अर्जुना चैतन्य रूपी झाडाच्या खाली गुरुला गाय कल्पून आपण तिच्या पाठीमागे असणारे वासरू होतो. गुरु कृपा स्नेहसलिली आपण होय मासोळी, कोणे एके वेळी हेची भावे. गुरुच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी आहोत, कोण्या एका वेळेला अशीच कल्पना करतो. गुरुकृपा मृताचे वडक, आपण सेवा वृत्तीचे होय रोप, ऐसेसे संकल्प विये मन. गुरुकृपेच्या ठिकाणी अमृताच्या दृष्टीची कल्पना करतो व आपल्या ठिकाणी सेवावृत्ती रूपी रोपाची कल्पना करतो. असे असे संकल्प त्याचे मन करते. चक्षुपक्षे विण पिलू होय आपण, कैसे पै अपारपण आवडीचे. डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे पक्ष्यांचे पिल्लू आपणच होतो. त्यांच्या प्रेमाचे अमर्यादपण कसे आहे. गुरु ते पक्षिणी करी, चारा घे चांचूवरी, गुरु तारू घरी आपण कास. गुरुच्या पक्षिणी करतो व आपण पिल्लू बनलेला तिच्या चोचीतून चारा घेतो. गुरुला होणारा करून आपण त्याच्या कासेला लागतो. ऐसे प्रेमाचे थावे, ध्यानची ध्यानाते प्रसवे, पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे. ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटा मागून लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते. किंबहुना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी, भोगी आता अवधारी बाह्य सेवा. फार अंतःकरणात भोगतो आता त्याची बाहेरील शारीरिक सेवा ऐक. तरी जीवी ऐसे आवाके, म्हणे दास्य करीन निके, जैसे गुरु कौतुके माग म्हणती. तर त्याच्या मनात असा विचार असतो की मी गुरुचे असे चांगले दास्य करी की जेणेकरून गुरु मला प्रेमाने माग म्हणून म्हणतील. तेसियासाच्या उपासती गोसावी सुप्रसन्न होती, तेथ मी विनंती ऐसी करीन. तशा खऱ्या उपासनेने प्रभू सुप्रसन्न होतील. त्यावेळी मी जशी विनंती करीन, म्हणून तुमचा देवा परिवारू जो आघवा, तेतुले रूपे होआवा मीची ऐकू. मी असे म्हणेन की देवा हा जो तुमचा सर्व परिवार आहे, तितक्या रूपाने मी एकट्यानेच बनावे. आणि उपकरी आपुली उपकरणे आथी जेतुली, माझी रूपे तेतुली ओवावी जी. आणि आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे, पूजेची भांडी वगैरे वस्तू आहेत महाराज, तेवढे सर्व मी व्हावे. ऐसा मागे नवरू तेथ हो म्हणती गुरु, मग तो परिवारू मीची होईल. असा मी श्री गुरुला वर मागेन, तेव्हा गुरु हो म्हणतील
मग तो त्याचा सर्व परिवार मीच होईल. उपकरण जात सकळीक, तेही मीची होईल एकेक. तेव्हा उपास तिचे कौतिक देखी जेल. गुरुच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या वस्तू मात्र आहेत, त्यापैकी प्रत्येक जेव्हा मी होईल, तेव्हा उपासनेचे कौतुक दृष्टीस पडेल. गुरु बहुतांची माये, परी एकलईती होऊनी ठाये. तैसे करुणी आनवाये, कृपे तिये. श्री गुरु हे अनेकांची आई आहे, परंतु ते माझी एकट्याचीच आई होऊन राहतील असे करून, म्हणजे अनन्य भावाने त्यांची सेवा करून त्यांच्या कृपेकडून शपथ वाहवी. तया अनुरागा वेधू लावी, एक पत्नी व्रताची घेववी. क्षेत्र संन्यासू करवी, लोभा करवी. श्री गुरुच्या त्या प्रेमाला माझा छंद लावीन व त्या प्रेमाकडून एक पत्नी व्रत घेववीन आणि त्याच्या लोभाकडून क्षेत्र संन्यास करवीन, म्हणजे त्याचा लोभ मला सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही असे करेन. चतुर्दिक्षु वारा न लाहे दिघो वाहिरा, तैसा गुरुकृपे पांजिरा मीची होईन. वारा किती जरी धावला तरी तो चार दिशांच्या बाहेर निघू शकत नाही. त्याप्रमाणे मीच गुरुकृपेला पिंजरा होईल. आपुल्या गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिनी, हे असो होईन गवसनी मीची भक्ती. गुरुसेवा जी माझी मालकीन, तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन, हे असो गुरुभक्तीला मीच गवसनी होईल. गुरुस्नेहाची ये दृष्टी, मी पृथ्वी होईन तळवटी. ऐसिया मनोरथाची या सृष्टी अनंतारची. गुरुच्या स्नेहाच्या दृष्टीला मीच खाली पृथ्वी होईल. याप्रमाणे जो मनोरथांच्या अनंत सृष्टी तयार करतो. म्हणणे गुरूंचे भुवन आपण मी होईन, आणि दास होऊनी करीन दास्य तेथेचे. तो म्हणतो गुरुचे राहते घर मी स्वतः होईल व त्याच्या घरचा चाकर होऊन तेथील चाकरी मीच करीन. निर्गमागमी दातारे जे ओलांडी जती उंबरे, ते मी होईन आणि द्वारे द्वारपाल. श्री गुरु बाहेर जाते वेळी व घरात येते वेळी जे उंबरे ओलांडतात, ते उंबरे मी होईल, आणि घराची दारे व दारावरील राखण करणारे गडी मीच होईल. पाऊआ मी होईन, तिया मीची लेववीन. छत्र मी आणि करीन वारीपण. श्री गुरुच्या खडावा मीच होईल व त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन व त्यांचे छत्र मी होईन व छत्र धरण्याचे काम मीच करीन. मी तळ उपरू जाणविता, चवर धरू हातून देता. स्वामी पुढा खोलता होईन मी. श्री गुरूंना खड्डा उंचवटा जाणविणारा चोपदार मीच होईन. त्यांच्यावर चौरी धरणारा मीच होईन. त्यांना हात देणारा मीच होईन आणि श्री गुरु पुढे चालणारा वाटाड्या मीच होईन. मीची होईन सागळा, गुरु करू सुईन गुळळा. चांडीती तो नेपाळा, पडिघा मीची. श्री गुरूंची झारी धरणारा शार्गीत मीच होईन व त्यांना चूळ भरण्याकरता पाणी मीच घालीन व ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन. हडप मी ओळगेन, मीची उगाळू घेईन. ओळी ग मी करीन अंघोळीचे. श्री गुरूंना विडा देण्याची सेवा मीच करेन. त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन. होईन गुरुचे आसन अलंकार परिधान, चंदनादी होईन उपचार ते. गुरूंचे आसन मीच होईन. त्यांच्या अंगावर घालण्याचे अलंकार व नेसावयाचे वस्त्र आणि चंदनादी उपचार मीच होईन. मीची होईन सुवारू, वोगरीन उपहारू. आपण पेणी श्री गुरु ओवाळीन. श्री गुरूंचा स्वयंपाक करणारा आचारी मीच होईन व त्यास फराळांचे वाढीन व मीच आपल्यापणाने श्री गुरुस ओवाळीन.
वेळी देवी देवो आरोगिती, तेव्हा पाती करू मीची पांती, मीची होईन पुढती देईन विडा. श्री गुरु जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईल व भोजन झाल्यानंतर त्यांच्या पुढे मीच होईल आणि विडा देईन. ताट मी काढीन, सेज मी झाडीन, चरण संवाहन मी करीन मीची. श्री गुरूंचे भोजन केलेले पान मीच काढीन व त्यांचा बिछाना मीच झाडीन व त्यांचे पाय मीच चेपीन. सिंहासन होईन आपण, वरी श्री गुरु करीती आरोहण, होईन पुरेपण ओळगेंचे. मी स्वतः सिंहासन होईल, त्यावर गुरु बसतील व मी त्यांची संपूर्ण सेवा करीन. श्री गुरूंचे मन जया देईल अवधान, ते मी पुढा होईन चमत्कारू. श्री गुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईल, मी असा चमत्कार करीन. तया श्रवणांचा अंगणी, होईन शब्दाचिया अक्षोणी, परीसु होईन घसनी अंगाचिया. श्री गुरूंच्या श्रवण रूप अंगणात असंख्य शब्द मी होईल, त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्श विषय मीच होईल. श्री गुरूंचे डोळे अवलोकन लोकने स्नेहाळे, पाहती तिये सकळे होऊन रूपे. श्री गुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तू पाहतील त्या त्या सर्व मीच होईल. तिये रसने जो जो रुचेल, तो तो रसू म्या होई जेल, गंधरूपे कीजेल घ्राण सेवा. त्यांच्या जिभेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईल आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणाची सेवा करीन. एवं बाह्य गुणोगत गुरु सेवा समस्त, पेटाळीन वस्तू जात होऊन या. ज्याप्रमाणे सर्व वस्तू मात्र मी होऊन श्री गुरूंची सर्व बाह्य सेवा मी व्यापी, असे त्यांचे मनोगत असते. जव देह हे असे न तव ऐसी ओळगी कीजेल, मग देहांती नवल बुद्धी आहे. हा देह जेथपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून याप्रमाणे सेवा घडेल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड बुद्धीमध्ये मी धरीन ती अशी. तिये शरीरीची माती, मिळवीन तिये क्षिती, जेथ श्री चरण उभे ठाती आराध्यांचे. जेथे पूजनीय श्री गुरुचे चरण उभे राहतील त्या जागी मी या माझ्या शरीराची माती मिळवीन. माझा स्वामी कौतिके, स्पर्शती जिये उदके, तेथ लया नेईन निके आपी आप. माझे स्वामी ज्या पाण्याला सहज स्पर्श करतील त्या पाण्यात मी माझ्या शरीरातील पाणी सगळे चांगले लयाला नेईन. श्री गुरु ओवाळी जती, का भुवनी जे उजळीती, तया दीपाची दीप्ती ठेवीन तेज. ज्या दिव्यांनी श्री गुरु ओवाळतात अथवा जे दिवे श्री गुरूंच्या मंदिरात लावतात त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिळवीन. चौरीहन विंजना, तेथ लयो करीन प्राणा, मग अंगाचा वळगणा होईन मी. श्री गुरूंची चौरी व पंखा जो असेल तेथे त्या चौरीत व पंख्यात मी माझ्या प्राणाचा लय करीन व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईल. जिये जिये अवकाशी गुरुवस्ती परिवारेसी, आकाशलया आकाशी नेईन तिये. ज्या ज्या पोकळीत गुरु आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन. परिजितू मेलान संडी, निमेषु लोकान धळी, ऐसेनी गणाविया कोडी कल्पाचिया. परंतु जिवंत असताना अथवा मेल्यावर श्री गुरूंची सेवा सोडणार नाही व एक निमिषभर सुद्धा गुरूंची सेवा लोकांवर सोपविणार नाही व अशी ही सेवा कोट्यावधी कल्पांचा काल मोजला तरी चालू राहील. येतुलेवरी दिवसा जयाच्या मानसा, आणि करोनिया ही तैसा अपारूपी. येथपर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवेविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे सेवा करूनही गुरुसेवेविषयी
त्यांची उत्कट इच्छा शिल्लक राहिलेलीच असते. रात्री दिवो नेणे थोडे बहु न म्हणे म्हणिया चेनी दाटपणे साजा होय होव. गुरुसेवेपुढे तो रात्रंदिवस जाणत नाही, थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची दाटी असली म्हणजे तो प्रसन्न असतो. तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे एकला करी आघवे एकेकाळी. गुरुसेवा करावयाची म्हटले म्हणजे तो आकाशाहून मोठा होतो व तो एकटा गुरूंची सर्व सेवा एकाच काळी करतो. हृदयी वृत्ती पुढा अंगाची घे दवडा काज करी होडा मानसेशी. त्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते, त्यांची प्रत्यक्ष कृती माया करते. एकादिया आळामाळा श्री हा, गुरुची थांबूयात ताई. खेळा हा, कळा आपण जीवितांचे. ओके, आपण इथे म्हणून थांबू. हा, बोलू का एवढी? हा, बोला, ठीक आहे, हरकत नाही. श्री गुरूंच्या एखाद्या जराशा लिलेला तो आपल्या सर्व जीवितांचे लोन करतो, म्हणजे आपले सर्व जीवित त्यांच्या थोड्याशा खेळावरून ओवाळून टाकतो. ओके, ठीक चालेल. आहे. हो हो हो. म्हणजे 441 उद्या. हो, आपण आतापर्यंत काय बघितलं तर श्री गुरु सेवेची उल्हासाचे वर्णन बघितलं श्री होतं. गुरूंची सेवा कशी करायची आणि त्यांच्यात हा, कसं मिसळून जायचं बरोबर आणि आपलं आणि त्यांचं वेगळं नाही काही, हे बरोबर. धरूनच आपण त्यांची सेवा करायची. आता याच्या पुढे जेव्हा दुसरा अजून एक गुरु बंधू येतो, त्याच्यानंतरच पुढे काय हा होणार आहे उद्या बघूयात. हा चालेल. चालेल. कोणी सांगू शकतंय आजचं? पसायदान घेऊन टाका. बरोबर. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाढण ये तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूतळी भेट तू या भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्ट दृष्ट विजये होवावेजी. तेथ म्हणे विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. श्री गुरु श्री कृष्णार्पणमस्तु. हरे नमः हरे नमः हरे नमः. ओम. आज जे वाचलं ते तुम्ही सांगू शकाल ताई? कोणी सांगू शकतं? हँड रेज करा. आजचं गुरूंचं महत्व आणि आपण गुरुची गुरूंची सेवा कशी करायची आणि हम्म, आपण गुरूंमध्ये कसं मिसळून जायचं मनाने तनाने धनाने, हे त्यांनी थोडक्यात आपल्याला सांगितलं. थोडक्यात सांग. बरोबर आहे. अजून कोणी सांगू शकतं? आहे का कोणी? शकुंतला ताई? होत आहे. हा, सांगा. गुरुची सेवा कशी करायची सांगितली आहे. म्हणजे गुरुचं म्हणजे आंघोळीचं पाणी मी होईन,
आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मी करेन. त्यांचं जे जेवायला तयार करते ते मी करेन. आणि जेवायला ते द्यायचं ते मी होईन. मी ताट होईन, मी पाठ होईन. आणि त्यांना जेवण झाल्यावर जे विडा द्यायचा ते मी होईन. जे विडा खाल्ल्यावर जे थुंकते ते पिनाकदानी मी होईन. म्हणजे ज्यांच्या शरीराला जे वारा स्पर्श करतो तो वारा मी होईन. उष्णता मी होईन. असं सर्वच गुरुची सेवा मी करीन आणि त्यांचं सर्व मी होईन. बरोबर. आणि जे गुरुने आज्ञा दिल्यावरच मी हे सगळं करीन असे हे सर्व सांगितलं. बरोबर. जे 77 ओळी सांगितलं की परी गुरु आज्ञा धरल्या देवी जे गावी आहे सेकडे वासुरवा लाविले दावी जैसा. म्हणजे गुरुची आज्ञा दिल्यावर मी सर्व हे गुरुची सेवा करेन असं सांगितलंय. जसं गायचं वासरू सोडल्यावर गाय दाव्याला बांधल्यावर जशी जखडून राहते, सोडल्यावरती जशी हे करते, तसं मी सर्व गुरुची सेवा करेन. बरोबर. म्हणजे आपण पूर्ण समर्पण द्यायचं गुरूंना. आणि पूर्ण जे समर्पण गुरुला. गुण आणि द्वेष पूर्ण रहित होऊन जायचं. म्हणजे फक्त आणि फक्त आत्मसमर्पण जे असतं ते आपण करायचं. अजून कोणी सांगू शकेल? अजून कोणाला काही बोलायचं आहे? हँड रेस करा फक्त. तर गुरु भक्तीचे किती प्रकार आहेत ते पण सांगितलेलं आहे. एकतर आपल्याला 3 प्रकार सांगितलेले आहेत इथे गुरु भक्तीचे. पहिल्याच याच्यामध्ये सांगितलेत की 3 प्रकार सांगितले. मग 3 प्रकार कोणकोणते होते सुरुवातीचे? तर एक प्रकार असा होता की अद्वैती द्वैत. अद्वैतापासून द्वैत कसं होईल आणि त्याच्यासाठी आपण काय करायचं, म्हणजे जीवन पूर्णपणे मुक्त कसं करायचं याच्याविषयी सांगितलेलं होतं. आपण कालच्या याच्यामध्ये बघितलं, 50 ओव्यामध्ये बघितलं होतं की युत्थान काल कसा असतो किंवा पूर्णपणे विरक्त आपण कसं होऊ शकतो हे बघितलं होतं. तर तो जो काल आहे पूर्णपणे विरक्त होण्याचा, त्यालाच आपण अद्वैतापासून द्वैत होणे असं म्हणू शकतो. दुसरा म्हणजे संयोगात वियोग. म्हणजे संयोग जरी झाला तरी आपल्याला अलिप्त राहायचंय कुठेतरी, की आपल्याला सगळं माझं 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 हे सगळं काहीच नाही म्हणायचं. तर त्याच्यापासून कुठेतरी आपल्याला अलिप्त होत राहायचं आहे. आणि तिसरा जर म्हणला तर मग आता सांगितलं की आपल्याला हे दोन्हीही शक्य नाही, तर मग आपण गुरुची सेवा करू शकतो. मग ती गुरुची सेवा कशी करायची याबद्दल सगळं सांगितलंय. की गुरुचा शिष्य जो आहे म्हणजे पूर्ण समर्पण कसं करायचं आहे, कुठल्या पद्धतीने आपण गुरुची सेवा करू शकतो हे त्याच्यामध्ये सांगितलेले. अजून कोणाला सांगायचं मग असेल तेच तर? ना, म्हणजे तन हा, मन धनाने आपण जर त्याची अगदी सेवा केली, बरोबर. तन मन म्हणजे धनाने. थोडक्यात जर म्हटलं तर तनानी मनानी आणि धनानी, म्हणजे बरोबर, पूर्ण पूर्णपणे आपण समर्पण. त्यांच्या याच्यात सेवेत झोकून द्यायचं. ते जे झोपून. आहेत ते आपण आहोत असं समजायचं. म्हणजे आपणच आपले गुरु व्हायचे असं अर्थ झाला ना. आज दादा नाही येत वाटतं. हा, आज दादा नाही आहेत. म्हणूनच म्हणलं कोणी सांगू शकत हम्म. असेल तर हरकत नाही. नाही तर मग आपण मीटिंग बंद करूयात. हँड रेस करा, कोणाला जर बोलायचं असेल काही तर हँड रेस करू शकता. नाही तर मग तुम्ही स्वतः अनम्यूट होऊ शकता. ठीक आहे, चालेल.